आणि पहिल्याच बॉल वरती महेंद्र अंधेरे ब्रँडेड षटकार. 6 धावांना सुरुवात करत असताना महेंद्र अंधेरे पहिल्याच बॉल वरती इशारा दिलाय आणि गोलंदाजाच्या आत्मविश्वासावर घात करणारी ही फलंदाजी महेंद्र अंधेरे यांची पाहायला मिळते. ती पहिल्याच बॉल वरती. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. आक्रमण करूनच आपण या मॅच मधून वाचू शकता. यासाठी आक्रमकतेनं फलंदाजी करताना आपण पाहतोय तो महेंद्र अंधेरे यांना. आज जर पाहायला गेला तर मैदानाच्या आतमध्ये फक्त खेळ चालू नाही, इथं जिद्द चालू आहे ती महेंद्र अंधेरे संघाची. कारण त्यांना माहिती आहे की मागच्या मॅच मध्ये 57 धावा झाल्या होत्या. टीम वांद्रे 11 अंबोलीवाडी हा संघ देखील दिग्गज संघ आहे. त्या संघामध्ये देखील चांगले चांगले सुपरस्टार खेळाडूंचा भरणा आहे. म्हणजेच काय की आम्हाला 60-65 प्लस धावा बनवायच्या आहेत. त्याच इरादेनं मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना आलेला पहिला बॉल षटकार पाहिला. पुढचा बॉल शुभम. पुढचा बॉल पुन्हा एकदा पाहायला गेला तर फ्लिक ऑफ द रिस्क. लोअर फुल टॉस पाहायला गेला तर समोरील आलेला बॉल हाफ आलेला बॉल लोअर फुल टॉस बनवला गेला आणि आपली रिस्ट फिरवली गेली आणि मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून हा बॉल पॉवर प्लेचं षटक असल्या कारणानं त्या एरियातून जास्तीच्या धावा येत असताना आपण महेंद्र अंधेरे यांच्या बॅट मधून आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती आलेला षटकार आणि तदनंतर प्रेक्षकांच्या भेटीसाठी आलेला हा आपण चौकार आपण महेंद्र अंधेरे यांच्या बॅट मधून आपण पाहिला. धावसंख्येत 4 ने बदलाव आपण पाहतोय. 10 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती पहिल्याच 2 बॉल मध्ये. समोरच्या दिशेने आता मात्र ड्राईव्ह केला गेलाय. फक्त 30 यार्ड सर्कलला क्लिअर केलाय. मिड ऑफला क्लिअर केलं गेलं आणि तदनंतर बॉल पुन्हा एकदा जातोय टिपिक स्ट्रायकर बॉन्ड लाईन वरच्या बाहेर. चौकार लागोपाठचा हा दुसरा चौकार पाहतोय महेंद्र अंधेरे ब्रँडेड चौकार. आज जर पाहायला गेला तर पहिल्या बॉल पासून जर पाहायला गेला तर गोलंदाजाला रिमांड वरती घेत असताना महेंद्र अंधेरे यांना पाहतोय. पहिल्याच 3 बॉल मध्ये तब्बल 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय टीम वैतागवाडी. पुन्हा एकदा अशा प्रकारचे बॉल आपण महेंद्र अंधेरे यांना दिलेत तर एका या 3 षटकांच्या मॅच मध्ये आपल्याला कमीत कमी बॉलचे 2 ते 3 बॉल बॉक्स मागवावे लागतील. एवढा छोटा बॉल, एवढा हाफ ट्रॅकर आणि गती कमी असलेला बॉल आपण महेंद्र अंधेरेला देऊ शकणार नाही आहे. पहिल्या 4 बॉल मध्ये तब्बल 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आकाशाला घेऊन निघणारे, आकाशाला धक्का बसवणारे असे षटकार, आतषबाजी पहिल्या 4 बॉल मध्ये आपण पाहतोय. 2 चौकार आपण पाहिले, 2 षटकार आपण महेंद्र अंधेरे यांच्या बॅट मधून आपण पाहिले. आणि शुभम आता जर पाहायला गेला तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये वारंवार बदलाव करण्याचा प्रयत्न जरूर करतात, परंतु पॉवर प्लेचं षटक असल्या कारणाने दोनच फिल्डर आपण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवू शकताय आणि त्याचा फायदा उठवत असताना अंधेरे पाहतोय. पुन्हा एकदा या फेरी समोर आलाय आणि समोरच मारलाय. तिसरा षटकार. पहिल्या बॉलवरती षटकार, तदनंतरचे 2 बॉल, 2 क्लासिकल हिट चौकार आपण पाहिले आणि तदनंतर जर पाहायला गेला तर हा ताकदीचा शो आपल्याला पाहायला मिळतोय. स्टेज शो करणारा हा हिट पाहायला मिळाला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड 6 धावांसाठी यावेळी. परंतु यावेळी अखेरीस प्रयत्न अपुरे पडले आणि शेवटच्या बॉलवर होईक ना टीम वांद्रे 11 अंबोलीवाडी या संघाला यश मिळताना पाहतोय. इथून अखेरीस जर पाहायला गेलं तर तब्बल 26 धावांची बहारदार आणि आक्रमक शॉर्ट व स्वीट इनिंग साकारून जर पाहायला गेला तर महेंद्र अंधेरे मैदानाच्या बाहेर येताना दिसतील. आज जर पाहायला गेलात ना तर अगस्त 11 वैतागवाडी हा संघ खऱ्या अर्थाने सर्व खेळाडू जर पाहायला गेलात तर सर्व आयकॉन खेळाडू जे व्यावसायिक खेळाडू आहेत ते मोठमोठे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये घेऊन दाखल होत असताना आपण पाहतोय. पहिला महेंद्र अंधेरे यांना आपण पाहिला आणि आता इनॅट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय. अलिबागचा आणखी एक मोठा सुपरस्टार आकाश टवसालकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. परंतु वैभव कांबळे जे पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेला तर नॉन स्ट्राईक एंड वरती वेट अँड वॉच पाहत होते, कारण दुसऱ्या बाजूनं महेंद्र अंधेरे तुफान फलंदाजी करत होते. आणि आता मयूर भोईर
दुसऱ्या षटकात आलेत, बॉल लाफ्ट केला, बॉल हवेमध्ये आहे, हवेशी वार्तालाप करतोय, बॉल जज केला जातोय, परंतु लॉंग ऑफच्या मस्तकावर दस्तक देत बॉल जातोय सीमारेषा पार. येथील धावाचा षटकार आज थांबणार नाही आहे. आज जर पाहायला गेला तर अगस्त 11 वैतागवाडी संघ थांबणार नाही आहे. आपल्या स्क्वॉड मध्ये जो स्क्वॉड बनवून आणलेला, मजबूत टीम बनवून आणलेला आहे. पहिलाच अविनाश वांद्रे यांनी सांगितलं होतं की अगस्त 11 वैतागवाडी या विभागातील एक दिग्गज संघ आहे आणि तो दिग्गज संघ आज आपला महान खेळ करत असताना आज या चौथ्या मॅच मध्ये आपण पाहतोय. आणखी एक बॉल लाफ्ट केला आहे, परंतु मिस टायमिंग शॉट आहे. डीप स्क्वेअरले क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु त्यांच्या माध्यमातून ही चूक झाली. अशा पद्धतीच्या फलंदाजांना जर आपण झेल सोडतात, जीवनदान देत असतात, तर मात्र इथून म्हणावं लागेल की आपणच आपल्या पायावरती कुऱ्हाड मारू शकतोय. मयूर भोईर यांनी चांगला प्रयत्न केले. बोलतात ना, लकड़ी के कटने का किस्सा ना होता अगर उसके पीछे लकड़ी का हिस्सा ना होता. म्हणजेच आपलेच आपल्यावरती कुठेतरी अडचणी निर्माण करतात असं चित्र मैदानाच्या आत पाहायला मिळालं, जिथं वैभव कांबळे यांना पहिलं जीवनदान आणि आता पहिल्यांदा स्ट्राइक एंड वरती या मॅच मध्ये आपण पाहायला गेला तर आकाश टवसालकर येत्या क्षणी बॉल वरती चपराक लावत मात्र जर पाहायला गेला तर बॉल जातोय डीपा स्वीपर कव्हर बॉन्ड लाईनच्या बाहेर. येथील आकाश यांच्या बॅट मधून हा ब्रँडेड चौकार. 4 धावांनी आपला आक्रमण करायला सुरुवात केले. तो खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर आकाश टवसालकर यांनी हा क्षण पुन्हा पाहावा असा क्षण आपण पाहतोय. आज खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर सकाळच्या मॅचेस थोड्या थंड होत्या, परंतु जशा दुपारच्या मॅचेसना सुरुवात झाली ना, पंच कळवतात की हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलच्या मदतीनं स्कोर कार्डवरती अतिरिक्त धावेने 1 धावेने भर पडताना आपण पाहू शकतोय. जशा दुपारच्या मॅचेसना सुरुवात झाली ना, मोठमोठी नावं धावपलकावरती आपण आणि या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. परंतु एक नजर जर पाहायला गेलात ना तर अर्धी इनिंग संपलेली आहे पहिल्या सत्रातील आणि धावपलकावरती 38 लॉस ऑफ 1 विकेट. टीम वैतागाडी. यावेळी बैठक शॉट मारायचा होता, बॅटच्या टोवरती बॉल लागल्यानंतर बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रात मारायचा होता, परंतु बॅटच्या टोवरती लागला गेला. फॉलो केलं गेलं मयूर भोईर यांच्या माध्यमातून आणि परिणामी जर पाहायला गेला तर आलेली आकाश टवसालकर यांच्यासाठी ही पहिली एकेरी धाव आपण पाहतोय ती या इनिंग मधील. पुढचा बॉल. यावेळी पुन्हा एकदा दबाव निर्माण केलाय टीम अगस्त 11 वैतागवाडी संघानं. तो अर्थातच गोलंदाजी करत असताना टीम वांद्रे 11 आंबोलीवाडी या संघावरती आणि याच दबावाखाली गोलंदाजी करत असताना जर पाहायला गेला तर गोलंदाज कुठेतरी भरकटतात. यावेळी ब्लॉक होल मध्ये टाकलेला बॉल पूर्णपणे ब्लॉक केले. डायरेक्ट हिट साठी गेले होते यष्टीरक्षक, परंतु दुसऱ्या बाजूने जर पाहायला काय गेलात, पहिलं जीवनदान वैभव कांबळे यांना पाहायला मिळालं, परंतु एक धाव चुरटी दिवसा ढवल्या. एक धाव चोरी करण्याचा प्रयत्न आकाश टवसालकर यांचा पाहिला, परंतु अचूक झालेला थ्रो. धावसंख्येत कोणत्याही प्रकारचा बदलाव मात्र पाहायला मिळाला नाही आणि धावसंख्या पाहतोय 40 धावा. 40 ऑन बोर्ड. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 40 धावा धावपलकावरती देखील लागल्या गेल्यात. एक बॉल पंच शेवटचा बॉल शिल्लक ना, ओके माफी असावी, शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे. 40 धावा, 40 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ 1.5 ओव्हर. बॅटर वेदांत मैदानाच्या आतमध्ये दाखल होता असताना पाहतोय. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 26 धावा, परंतु दुसऱ्या षटकामध्ये झालेला कमबॅक वांद्रे 11 संघासाठी. पुन्हा एकदा स्लोवर वन आपल्या बोटाची जादू दाखवत असताना बॉल वरती फिंगर रोल केले गेले आणि तदनंतर जर पाहायला गेला बॉल याच्या अगोदर बॅट फिरली गेली. बॉल पडल्यानंतर थोडा काटा चेंज करतोय आणि तदनंतर जर पाहायला गेला तर यष्टीरक्षकांच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावतोय आणि अशातच जर पाहायला गेला तर दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला, ज्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या आणि अशातच जर पाहायला गेला तर आता स्लॉक षटक, भैरवीचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये मंथन यांना इन्व्हाइट केलं जातंय. वांद्रे 11 आंबोलीवाडी संघाच्या माध्यमातून मंथन. वेदांत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल आपण पाहतोय. 4थ्या क्रमांकावरती टीम वांद्रे 11 आंबोलीवाडी संघासाठी मंथन आले शेवटच्या षटकामध्ये. शेवटचं स्लॉक षटक.
मंथन आले शेवटच्या षटकात. नेक्स्ट मॅचचा टॉस साठी यायचा आहे. दोस्ती 11 आणि यारी दोस्ती टॉस साठी यायचा आहे. मंथन भन्नाट वेग, युवा गोलंदाज आणि युवा गोलंदाजाचा भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतो शेवटच्या स्लॉग षटकात. भैरवीचं षटक, हाणामारीचं षटक म्हणून ज्या षटकाकडे पाहिलं जातं त्याच मंथन यांच्यावरती जर पाहायला गेला तर विश्वास दाखवला आता टीम वांद्रे 11 अंबोलेवाडी संघानं आणि त्याच विश्वासाला सार्थ गोलंदाजी करावी लागणार आहे ती मंथन यांना. पुन्हा एकदा यो मॅच आय विल डेफिनेटली हिट. समोरच्या दारामधून कडी लावली परंतु मागच्या दारातून चोरी होताना आपण पाहिली. सरळ त्रिफला उद्ध्वस्त केला आणि घरचा रस्ता दाखवत सिल्वर डकचा शिकार बनवला तो वेदांत यांना मंथन यांनी. जी धावसंख्या पहिल्या 2 षटकामध्ये बनवली होती 40 धावा आणि या 40 धावांना आता कुठेतरी रोख लावण्याचा प्रयत्न आपण पाहतोय तो मंथन यांचा टीम अंबोलीवाडी संघासाठी. इथून हे षटक मंथन यांचा 4-5 धावांचं जर षटक आलं तर एक फायटिंग टोटल 45-46 धावा आपण बोलू शकतो ते टीम वांद्रे 11 अंबोलीवाडी संघ. कारण त्यांच्याकडे देखील बॅटिंग स्क्वॉड मध्ये चांगले फलंदाज आहे जे धावा बनवू शकतात आणि तसा प्रयत्न खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर हा युवा गोलंदाज मंथन आपल्या संघ टीम वांद्रे 11 अंबोलीवाडी संघासाठी करताना दिसतील. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. डेडली यॉर्कर खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर गोलंदाजी करत असताना आपण मंथन यांच्या हातामधून आपण पाहायला मिळाला. बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल दाखल झालेत. धावसंख्येत जर पाहायला गेला तर कोणत्याही प्रकारचा बदलाव पाहायला मिळवण्याचा प्रयत्न आपण पाहिला परंतु इथून जर पाहायला गेला तर डिस्कस केलं जाईल पंचांच्या माध्यमातून की धाव आहे, विकेट आहे, क्रॉसिंग आहे की बॉल स्टॉप आहे, हे सर्व डिस्कस केलं जाईल पंचांच्या माध्यमातून. आणि तदनंतर पंच एज आउट का कट आउट ओके. कॅच आउट म्हणजेच काय की वैभव कांबळे नॉन स्ट्राईक एंड वरती थांबतील. सुंदर गोलंदाजी जी बॅकफुटवर टीम गेली होती पहिल्या 2 षटकांमध्ये ती आता पुन्हा एकदा टीम जर पाहायला गेला तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करत असताना मंथनच्या गोलंदाजीच्या जोरावरती आपण पाहतोय. 3 बॉल फेकलेत आतापर्यंत डिलिव्हर झाले ते मंथनच्या माध्यमातून आणि तिन्ही बॉल जर पाहायला गेला तर या 3 बॉल मध्ये 2 विकेट आल्यात. आणि आता जर पाहायला गेला तर ऑन हॅट्रिक पहिली हॅट्रिक पाहू शकाल का मित्रांनो मंथन यांच्या माध्यमातून टीम अंबोलेवाडी संघासाठी. कारण रूपम म्हात्रे देखील हॅट्रिक वरती होते, हॅट्रिक मिळू शकली नाही, ओव्हर हॅट्रिक बनवली होती, 3 विकेट घेतल्या होत्या. आला मंथन ऑन हॅट्रिक. मंथन हॅट्रिकचा बॉल सामना करण्यासाठी मनीष मैदानाच्या आत दाखल झालेत. बॉल हवेमध्ये येता क्षणी मनीषचे इरादे स्पष्ट झालेत आणि पहिल्याच बॉल वरती मंथनला दाखवलाय आसमान आणि बॉल पाठवलाय सरळ काऊ कॉर्नर बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. 6 धावांनी षटकारांनी सुरुवात करत असताना आक्रमण दाखवलं गेलं आणि या आक्रमणामध्ये जर पाहायला गेला तर अखेरीस चौथ्या बॉलवरती आलेल्या या षटकातील पहिल्या धावा आपण पाहिल्या 6 धावा. धावसंख्येत स्थानीवर 46 धावा. पुढचा बॉल यावरती लोअर फुल टॉस पॅडवरती बॉल बॅटची एज लागल्यानंतर पॅडवरती अदलला जातोय आणि तदनंतर जर पाहायला गेला तर ही आलेली एकेरी धाव. धावसंख्येत एक बदलाव 47 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. टॉस झालाय. टॉससाठी यायचा लगेचच शेवटचा बॉल शिल्लक आहेत. यारी दोस्ती आणि दुसऱ्या बाजूनं दोस्ती 11. टॉससाठी या. यारी दोस्ती आलेल्या आहे. दोस्ती 11 आपण देखील टॉससाठी या. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉल वरती लॉफ्ट केलाय. बॉल हवेमध्ये प्रेक्षक कमाल कॅच बनवू शकली असती परंतु तसं झालं नाही आहे. आमचे आयोजक महेश पवार कॅच घेण्यासाठी गेले होते परंतु खेळ घेता आला नाही. 6 धावा आल्या. 6 धावांनी जर पाहायला गेला तर हा खेळ
पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला आहे आणि पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकाचा विचार करायला गेला तर धावफलकावरती धावा लागल्यात. कॅमेरामॅन फोकस करायचा आहे कॉम्बॉक्स. धावसंख्या धावफलकावरती जर पाहायला गेला तर धावफलकावरती धावा लागल्यात. धावफलकावरती धावा 53 लागल्यात. 54 धावांचं उद्दिष्ट असणार आहे. मागच्या मॅच मध्ये 57 धावा लागल्या होत्या आणि मोठा विजय आपण मिळवत असताना आपण पाहिला होता. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. एका बाजूने यारी दोस्ती आणि दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर त्यांना फाईट करताना दिसेल दोस्ती 11. आज जर पाहायला गेला तर शिवशंभू 11 आंबोलेवाडी आयोजित ही क्रीडा स्पर्धा आणि या क्रीडा स्पर्धेचं देखणं आयोजन आपण पाहतोय. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहायला गेला तर श्री छत्रपती चषक 2026 देखणं दिमागदार आयोजन या कमिटीच्या माध्यमातून आपण पाहतोय. अविनाश वांद्रे यांच्या माध्यमातून टॉस केला जातोय. हेडनी टॉल एका बाजूनं संकेत दलवी आणि दुसऱ्या बाजूनं रोहन वाघमारे. टेल इज द कॉल. टेल टॉस जिंकलाय रोहन. काय निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर मित्रांनो दोन्ही संघांना भरपूर साऱ्या शुभेच्छा असणार आहे. टॉस जिंकलाय. दोस्ती 11 संघानं टॉस जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. खूप सुंदर मॅचेस आज पाहतोय मित्रांनो. आज हे जनरल अरुण कुमार वैद क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती सुरू असलेली ही स्पर्धा आज जर पाहायला गेला तर खूप सुंदर आयोजन नियोजन आपण पाहतोय. आज तब्बल 12 संघ आपण पाहायला गेलात ना तर आयकॉन खेळाडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या मॅच मध्ये चालू मॅच मध्ये जर पाहायला गेला तर महेश अंधेरीला आपण पाहिलं, आकाश टवसालकरला पाहिलं, वैभव कांबलेला पाहिलं. पुढच्या मॅच मध्ये कदाचित आपण सिद्धेश दंत यांना देखील आपण पाहणार आहोत. बरेचसे आज तारे सितारे या मॅच मध्ये आपण पाहतोय. मित्रांनो ऐकत राहा, पाहत राहा. शिवशंभो 11 आंबोलेवाडी आयोजित श्री छत्रपती चषक 2026 ओव्हर टू कॉम्बॉक्स. खोपोली संघाचे करण आपण व्यासपीठावरती यायचं आहे. खोपोली संघाचे करण आपण व्यासपीठावरती या. चला पंच सामना लगेचच चालू करून घ्या. पंच सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे आणि फलंदाज देखील आपण पाठवून द्यायचा आहे. वांद्रे 11 आंबोलेवाडी संघ धावफलकावरती धावा लागल्या. त्या पहिल्या सत्रामध्ये 53 धावा, जिथं पहिल्या 2 षटकामध्ये 40 धावा आल्या होत्या आणि परंतु शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केल्यानंतर शेवटच्या 3 बॉलमध्ये तब्बल 13 धावा खर्च कराव्या लागल्या होत्या. त्या मंथन यांना चांगली फलंदाजी आपण मनीष यांची पाहिली होती. पहिल्यांदा महेंद्र अंधेरी यांनी पहिल्या षटकामध्ये तब्बल 26 धावा जमा केल्या होत्या. त्यानंतर जर पाहायला गेला तर वैभव यांच्या बॅटमधून 2 षटकार पाहिले, आकाश टावसालकर यांच्या बॅटमधून देखील 1 चौकार पाहिला आणि शेवटच्या षटकामध्ये मनीष यांच्या 1 षटकार आणि 1 सिंगल धाव पाहिली आणि याच्या मदतीनं 53 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आणि आता मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेला तर वांद्रे 11 आंबोलेवाडी संघाच्या माध्यमातून पहिली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतोय. तर अर्थातच नक्कीच आवाजामध्ये थोडा बदलाव होतोय. या पुढच्या मॅचचं अर्थातच पुढचं सत्र कशा पद्धतीने 54 धावा बनवल्या जातील हे ऐकवण्यासाठी करण सालवी खोपोली यांना इन्व्हाइट करतोय. ओव्हर टू करण सालवी. धन्यवाद सर. आणि या ठिकाणी शिवशंभू आंबोलवाडी आयोजित छत्रपती चषक 2026 आणि आजचा पहिला दिवस आहे आणि आज चौथा सामना सुरू आहे. तो वांद्रे आंबोलेवाडी विरुद्ध अगस्त वैतागवाडी. आणि 54 धावांचं लक्ष्य असेल वैतागवाडी संघाला, आंबोलवाडी संघाला लक्ष्य असेल 54 धावांचं. आणि प्रथम गोलंदाजी मार्कवर येतो मनीष.
आणि पहिला चेंडू जातोय सीमा पार आणि 6 धावसंख्येने धावसंख्या वाढते. पहिल्या चेंडूत आपले इरादे स्पष्ट करतोय तो म्हणजे मयूर. किशोर बघूया मनीष कशा प्रकारे पुढे गोलंदाजी करेल. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय आणि गुडलेन वरून चांगला असा चेंडू पाहतोय. निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थिरवले. धाव संख्या झाली ती 6 आणि 54 धावांचं लक्ष असेल आंबोलवाडी संघाला आणि मोठे मोठे फटके घ्यावे लागतील मयूर आणि किशोर यांना. पुढील चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारलाय. जातोय सीमा रेषेपार. खणखणीत असा षटकार आणि धाव संख्या 6 ने वाढते. धाव संख्या झाली ती 12. सुंदर अशी फलंदाजी करतोय तो किशोर आपल्या संघासाठी. आतापर्यंत 12 धावा त्यांनी या षटकात जमावल्यात. कुठेतरी कमबॅक करावा लागेल तो म्हणजे मनीषाला. आणि उत्कृष्ट असा चेंडू. धाव संख्या स्थिरवले. धाव संख्या ती 12. 4 चेंडू आणि 12 धावा झाल्यात. 54 धावांचं लक्ष असेल त्यामुळे मोठे मोठे फटके या ठिकाणी घ्यावे लागतील वैतागवाडी संघाला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थिरवले. धाव संख्या झाली ती 12. सुंदर असं या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन छत्रपती चषक 2026 शिवशंभू 11 आंबोलवाडी. सुंदर असं आयोजन. भव्य दिव्य असं आयोजन या ठिकाणी पालिया सरसगडच्या पायथ्याशी आपण या स्पर्धा बघतोय. शेवटचा चेंडू असलेल्या षटकातील आणि पुन्हा एकदा मारलेला चेंडू जातोय. 1 बाउन्स. खणखणीत असा चौकार. धाव संख्येत 4 ने वाढ. धाव संख्या झाली ती 16. बिनबाद 16 धावा झाल्यात. सुंदर असं या ठिकाणी फटकेबाजी करतोय किशोर. सोळा धावा झाल्या धाव संख्या. आणि 12 चेंडूने 38 धावांची गरज. आणि पुढील गोलंदाज आहे तो आकाश. वैतागवाडी संघाचा आकाश. आणि आंबोलवाडी संघाला 12 चेंडूमध्ये 38 धावांची गरज. बघूया कशा प्रकारे मोठे मोठे फटके या फलंदाजांना घ्यावे लागतील. चला पंच सामन्याला सुरुवात करा. आणि हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न आणि जातोय बाद. या ठिकाणी मयूरच्या पारीचा होतोय अंत. आणि पुढील फलंदाज
विजय. बघूया विजय आपल्या संघासाठी विजय प्राप्त करून देतोय का, कारण 54 धावांचं लक्ष आहे, त्यामुळे मोठे मोठे फटके या ठिकाणी खेळावे लागतील. आणि धाव संख्या स्थिरावले, धाव संख्या झाले 16. विजय. विजय आपल्या संघासाठी बघूया कशी कामगिरी करतोय. आणि पंच आमच्याकडे वाढतात आणि निर्धाव चेंडू. धाव संख्येत 1 ने वाढ, धाव संख्या झाले 17. सुंदर असं आयोजन या ठिकाणी छत्रपती चषक 2026. आणि चांगला असा मारलेला चेंडू, सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि धाव संख्या 1 ने वाढते, धाव संख्या झाले 18. 18 धावा धाव फलकावर लागल्यात. चांगली अशी गोलंदाजी करतोय आकाश, कुठलेही मोठे फटके मारून देत नाहीये. आणि धाव संख्या 18. पुन्हा एकदा स्वर चेंडू, धाव संख्येत वाढ, धाव संख्या झाले 19. धाव संख्या झाली 19. पुन्हा एकदा चांगला असा फटका मारलाय, जातोय बाउंड्रीला, नेहमीच फील्ड झालेली आहे. आणि या 4 धावा. मिस फिल्डिंग झाल्यामुळे 4 धावा या ठिकाणी वाढलेल्या आहेत. धाव संख्येत वाढ, धाव संख्या झाले 23. 23 धावा धाव फलकावर. 3 चेंडू झालेत. आणि ब्लॉक ऑलचा चेंडू जातोय निर्धाव, धाव संख्या स्थिरावले, धाव संख्या झाले 23. चार चेंडू झालेले आहेत, धाव संख्या झाले 23. पुन्हा एकदा ब्लॉक ऑलचा चेंडू, पुन्हा एकदा बाउंड्रीच्या दिशेने आणि एक धाव कंप्लीट, धाव संख्येत 1 ने वाढ, धाव संख्या झाले 24. आणि 7 चेंडू आणि 30 धावा या ठिकाणी कराव्या लागतील, म्हणजे 5 मोठे फटके. आणि हा निर्धाव चेंडू, धाव संख्या स्थिरावले, धाव संख्या झाली ती 24. अजूनही 6 चेंडू आणि 30 धावांची गरज, म्हणजे जवळजवळ 5 षटकार मारावे लागतील आंबोलवाडी संघाला. आणि पुढील गोलंदाज वैभव. आणि पुढील गोलंदाज वैभव, बघूया आपल्या संघासाठी कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. 30 धावा कराव्या लागतील आंबोलवाडी संघाला. आणि पहिला चेंडू जातोय सीमा रेषे पार, षटकार. किशोर चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, मोठे मोठे फटके घेतोय. 5 चेंडू आणि 24 धावांची गरज.
आणि ब्लॉक ऑल चेंडू आणि पंच आमच्याकडे वळताना बाद झालेला आहेत. किशोरच्या पारीचा होता अंत आणि या ठिकाणी 4 चेंडूमध्ये 24 धावांची गरज असेल आंबोलवाडी संघाला. मंथन पुढील फलंदाज मंथन. गोलंदाजी सुद्धा त्यांनी चांगली केली होती आपल्या संघासाठी. आता फलंदाजीमध्ये 4 चेंडूमध्ये 4 षटकार मारावे लागतील आपल्या संघासाठी. आणि या ठिकाणी मिस टायमिंग शॉट आणि आउट. फलंदाज होते बाद. मंथनच्या पारीच होते अंत. 3 चेंडू आणि 24 धावा. कुठेतरी तर हा सामना एकतर्फी आपल्याला पाहायला मिळतोय. आंबोलवाडी संघाकडे आता पुढील फलंदाज आशू. पुढील फलंदाज आशू. आणि हा खणखणीचा षटकार. धावसंख्या 6 ने वाढ धावसंख्या झाली 36. दोन चेंडूने 18 धावांची गरज. आणि हा निर्धाव चेंडू आणि शेवटचा या ठिकाणी चेंडू शिल्लक वैभव याच्या गोलंदाजीचा. स्लोअर पद्धतीचे चेंडू आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि सामना या ठिकाणी संपलेला आहे. आणि अगस्त 11 वैतागवाडी संघ या ठिकाणी विजय झालेला आहे. त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन.